प्रत्येक जो पेपर आहे त्यामध्ये 3 ते 4 प्रश्न हे विचारले जातात। आणि या घटकाचं महत्त्व म्हणजे जर कंबाईन असो, राज्यसेवा असो, ग्रुप बी, ग्रुप सी आणि गॅझेटेड एक्झाम या सर्व एक्झाम मध्ये या घटकावर प्रश्न विचारला येतात। तर वर्गीकरण या टॉपिकच्या अनुषंगाने आपण काही पार्श्वभूमी बघणार आहोत की आपल्याला माहित आहे आपली सजीव सृष्टी ही खूप मोठी आहे। या सजीव सृष्टीमध्ये एकपेशीय प्राण्यापासून तर मल्टीसेल्युलर प्राणी असे अनेक वेगवेगळे प्राणी आढळतात आणि या सर्व प्राण्यांचा जर आपण लिंकिंग बघितली तर आपल्याला कुठेतरी लिंक दिसते। आपण जो आपली जी उत्क्रांती झालेली आहे ती एकपेशीय प्राण्यांपासून आपण मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम डेव्हलप झालेलो आहे। त्यामुळे या सर्वांमध्ये काही कॉमन घटक आहे आणि काही विविध वेगवेगळे घटक आहे आणि याच आधारावर अनेक पार्श्वभूमी म्हणजे अनेक पूर्वीपासून वर्गीकरणाचा प्रयत्न केलेला आहे आणि आपल्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपलं जे आपल्या एमपीएससीच्या दृष्टिकोनातून आपण या घटकांचा अभ्यास करणार आहोत। ही सजीव सृष्टी आहे, या सजीव सृष्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बायोडायव्हर्सिटी आढळते आणि आपल्या प्राण्यांच्या एकमेकांच्या लिंक लागण्यासाठी आपण याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे। तर सुरुवातीला आपल्याला माहित आहे की काही जे ऑर्गॅनिझम आहे जसं की अमिबा, अमिबा हा जो आहे हा एकपेशीय प्राणी आहे। म्हणजे हा असा ॲनिमल आहे की तो एकाच पेशीमध्ये आपले सगळे काम करतो। म्हणजे काय सगळे काम म्हणजे काय तर यामध्ये श्वसन सुद्धा हे एकपेशीनं होतं, त्यानंतर पचन हे सुद्धा एकपेशीनं होतं, त्याच पद्धतीने जे काही आपल्या मेटाबॉलिक प्रोसेस आहे त्या सुद्धा एका पेशीने होतात, त्याच पद्धतीने जे काही उत्सर्जन आहे ते सुद्धा एक पेशीच करते। त्यामुळे जे काही आपल्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे वेगवेगळे जे काही आपले कार्य असतात ते हे सर्व ही एकच पेशी करते। त्यामुळे याला काय म्हणतात एकपेशीय ऑर्गॅनिझम। हे जे काही सर्व सूक्ष्मजीव आहे जसं की जीवाणू, हे सर्व जीवाणू हे एकपेशीय ऑर्गॅनिझम या घटकामध्ये मोडतात आणि ते सर्व फंक्शन हे आपले एकाच पेशी मार्फत करतात। साधारणतः यांची जर आपण आकार बघितला तर हा खूप मायक्रोमीटर मध्ये असतो आणि हे आपल्या साध्या डोळ्यांनी दिसू शकत नाही। त्याच सोबत सायमल्टेनियसली ह्या आपल्या पृथ्वीतलावर हे काही असे महाकाय ऑर्गॅनिझम असतात जसं की आपल्याला माहित आहे हा आहे सध्याचा हत्ती, त्याच पद्धतीने आहे डॉल्फिन मासा, ब्ल्यू व्हेल मासा, देव मासा, त्याच पद्धतीने आपण ह्युमन बीइंग झालो, वेगवेगळे प्राणी झाले, वेगवेगळे मोठे मोठे वनस्पती झाले की जसे वडाचं झाड, पिंपळ झाड, हे खूप मोठे मोठे ऑर्गॅनिझम, खूप मोठे मोठे अतिशय यालाच आपण काय म्हणतो बहुपेशीय। या घटकांमध्ये बहुपेशीय या प्राण्यांमध्ये जे असतं की प्रत्येक फंक्शन करण्यासाठी एक विशिष्ट अशी संस्था तयार झालेली असते, तिलाच आपण काय म्हणतो ऑर्गॅन सिस्टीम, ऑर्गॅनिझम, कारण यामध्ये ऑर्गॅन सिस्टीम तयार झालेली असते। आणि यामध्ये आपण जर बघितलं तर आपल्यामध्ये श्वसन घेण्यासाठी रेस्पिरेटरी सिस्टीम तयार झालेली आहे, त्याच पद्धतीने आपण रक्ताभिसरणासाठी आपली सर्क्युलेटरी सिस्टीम तयार झालेली आहे, चेतासंस्था तयार झालेली आहे। हा फरक राहतो एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी। आणि एकपेशीय प्राणी असो किंवा बहुपेशीय प्राणी असो यामध्ये एक कॉमन कनेक्टिंग लिंक आपल्याला तयार झालेली असते आणि याच्यातूनच काय झालेलं आहे सजीव सृष्टीचा विकास झालेला आहे। त्यामुळे सर्वात सुरुवातीला जे आपले अरिस्टॉटल आहे यांनी सजीव सृष्टीचं वर्गीकरण केलेलं आहे। त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा की एक साधा रक्ताचा जो कलर आहे, रक्ताचा कलर आपल्याला माहित आहे सर्वांचा लाल कलरचा आपण रक्त राहतो, पण यामध्ये सुद्धा काही विशिष्ट पिगमेंट्स हे वेगवेगळे असतात आणि त्याच्याच आधारावर अतिशय साध्या पद्धतीने आपले अरिस्टॉटल यांनी सुरुवातीला रक्ताच्या आधारावर क्लासिफिकेशनचा प्रयत्न केलेला आहे।
त्यानंतर जसं जसं आपलं विज्ञानामध्ये प्रगती झाली, जसं जसं आपले कॉमन कॅरेक्टर दिसायला लागले, तसं तसं या वर्गीकरणामध्ये चालना मिळाली आणि त्याच्यानंतर आपले स्पेसिस ही कन्सेप्ट तयार झालेली आहे. आजचं जे काही वर्गीकरण आहे ते ह्या स्पेसिस याच घटकावर आधारलेला आहे आणि हा जो घटक आहे तो जॉन रे हा 17व्या शतकामध्ये या आपल्या सायंटिस्टनी याचा आधार घेतला आणि इथून पुढे वर्गीकरणाला हा शास्त्रीय म्हणजे सायंटिफिक चा दृष्टिकोन मिळाला. त्यानंतर आपण सर्वात महत्वाचा जो सायंटिस्ट आहे, आपला एमपीएससी ला आवडणारा हा सायंटिस्ट आहे, आपल्याला सर्वांना माहिती पाहिजे, हा आहे कार्ल लिनियस. 1735 मध्ये हा आपला सर्वांचा आवडता सायंटिस्ट, एमपीएससीचा आवडता सायंटिस्ट दर 2-3 वर्षाला किंवा दर प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला या भाऊंविषयी एमपीएससीचा प्रश्न विचारतो. यांनी काय केलं, सिस्टिमिया नॅचरिया हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथामध्ये आपल्या प्राणी सृष्टीचे वेगवेगळे वर्गीकरण केलं. त्याच पद्धतीने यांची सर्वात मोठी देणगी म्हणजे बायनॉमियल सिस्टीम. यांची सिस्टीम काय, बायनॉमियल सिस्टीमचं क्लासिफिकेशन, बायनॉमियल सिस्टीम ही कोणी दिली, कार्ल्स भाऊने आपल्याला ही सिस्टीम दिलेली आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत सुरुवातीला जे काही आपले अरिस्टॉटल आहे यांनी अतिशय साध्या पद्धतीने वर्गीकरण केलं. यामध्ये क्लासिफिकेशन असं केलं, एनाइमा आणि इनाइमा म्हणजे काय, तर लाल रक्त नसलेले प्राणी जसं की स्पॉन्ज आणि मॉलुस्का, आणि ज्यांच्यामध्ये लाल रक्त आहे असे प्राणी त्यांनाच आपण काय म्हणतो, इनाइमा. आणि यांचं सुद्धा 2 वर्गीकरण केलेलं आहे. ते आहे, एक आहे विव्हिपेरा आणि आहे ओव्हिपेरा. ओके, तर विव्हिपेरा म्हणजे काय, पिल्लांना जन्म देणारे विव्हिपेरा आणि अंडी घालणारे यांना काय म्हणतात, ओव्हिपेरा. त्यामुळे ओव्हिपेरा आणि विव्हिपेरा आपण कोण आहो, विव्हिपेरा. गाय कोण आहे, विव्हिपेरा. देवमासा काय आहे, विव्हिपेरा. म्हणजे जेवढे काही मॅमल्स असतात, जेवढे काही सस्तन प्राणी असतात, त्या सर्वांना काय म्हणतो आपण, विव्हिपेरा असे म्हणतो. आणि जे काही अंडे देतात, कोंबडी काय झालं मग, कोंबडी ही काय झालं, ओव्हिपेरा. कारण ती काय देते, अंडी देते, अंड्यापासून पिल्ल तयार होतात. विंचू काय झाला, हा सुद्धा काय झाला, ओव्हिपेरा. विंचू सुद्धा अंडी देतात. साप काय झाला रे मित्रांनो, साप सुद्धा ओव्हिपेरा झाला. त्याच पद्धतीने मासे, आपल्याला बघा आपण जेव्हा तलावामध्ये जातो, तलावामध्ये आपल्याला वेगवेगळे मासे आढळून येतात. याचं कारण काय, कारण ते ओव्हिपेरा आहे. आणि परीक्षेमध्ये हाच प्रश्न विचारतो आयोग, हाच प्रश्न विचारतो. कोणता, तर खालीलपैकी विव्हिपेरा ॲनिमल कोणते आहे, खालीलपैकी ओव्हिपेरा ॲनिमल कोणते आहे. आणि त्यानंतर आपल्याला त्यांचं क्लासिफिकेशन विचारतं, त्यांचे कॅरेक्टर विचारतात. त्यामुळे हा 2 फरक तुम्हाला लक्षात आला का, विव्हिपेरा आणि ओव्हिपेरा. तर चला, जर समजलं नसेल तर आपलं लाईव्ह सेक्शन आहे, याच्यामध्ये कमेंट करा. ओव्हिपेरा आणि विव्हिपेरा अतिशय महत्वाची कन्सेप्ट आहे. मागच्या जर आपण अनालिसिस केलं तर हे क्वेश्चन पेपरमध्ये आपल्याला दिसून येतं. यावर आधारलेले प्रश्न तुम्हाला समजतं आहे, आवाज येतो आहे, जर येत असेल तर खाली कमेंट करा लवकर. समजतं आहे. प्राण्यांचे क्लासिफिकेशन अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. 2 ते 3 प्रश्न दरवर्षी येतात. प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये हे विचारतात आणि थोडासा कॉम्प्लेक्स हा टॉपिक आहे. कॉम्प्लेक्स जरी असला तरी आपण त्याला व्यवस्थित डील करणार आहोत. समजतं आहे. कन्सेप्ट क्लिअर झाली का, ओव्हिपेरा आणि विव्हिपेराची कन्सेप्ट क्लिअर झाली का, समजलं. विव्हिपेरा म्हणजे काय, आपण म्हणजे कोण, जेवढे काही मॅमल्स असतात
मॅमल्स ते काय आहे विव्हिपेरा. आणि अंडी घालणारे हे काय झालं, हे झालं ओव्हिपेरा. ओव्हिपेरा आणि विव्हिपेरा. ओके, तर नेक्स्ट, तर बघा मित्रांनो, आताच मी जे सांगितलं आपल्याला कार्ल लिन्यानस. कार्ल लिन्यानस हा खूप 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 महत्वाचा सायंटिस्ट आहे आपल्या क्लासिफिकेशनच्या दृष्टिकोनातून. यांनी अतिशय महत्वाची अशी सिस्टीम दिलेली आहे आपल्या बायोलॉजीला, ती म्हणजे बायोनॉमियल नॉमेनक्लेचर. त्यामुळे बायोनॉमियल नॉमेनक्लेचर याचा सायंटिस्टचा शोध कोणी लावला, कार्ल लिन्यानस. आता ही सिस्टीम काय म्हणते, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक घटकाला एक नाव असतं. आपल्यासारखं नाव नसतं ठेवत. धोंडू, दगडू, रामू असे नाव या प्राण्यांचे नसतात. सायंटिफिक नाव असतं यांना. म्हणजे जर तुम्ही अमेरिकेमध्ये गेला, तुम्ही कुठे युरोपियन कंट्रीमध्ये गेला, तुम्ही भारतामध्ये आला, तुम्ही भारतामध्ये आपल्या संभाजीनगरला जरी आला, तरी त्या माणसाला, अमेरिकेच्या माणसाला या नावाचं नाव घेतल्यावर त्याला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे त्याला जर होमो सॅपियन्स सॅपियन्स म्हणलं, त्याला समजायला पाहिजे हा तुमच्या माझ्याबद्दल बोलतो. मॅग्निफेरा इंडिका जर असं नाव उच्चारलं तर त्याला समजायला पाहिजे की आपण आंब्याबद्दल बोलतो. त्याच पद्धतीने जे काही वेगवेगळे सायंटिस्ट वेगवेगळे काही जी काही नाव आहे ते माहिती पाहिजे. आणि हे जी काही सिस्टीम आहे ही कोणी दिली, ही कोणी दिली, तर ही दिली आपली कार्ल लिन्यानस. त्यामुळे परीक्षेमध्ये हे जे काही आहे हे प्रश्न विचारतात. परीक्षेमध्ये अतिशय महत्वाचे प्रश्न विचारतात की खालीलपैकी कोणतं नाव आहे, आपलं काय दिलं, जेनेरिक नाव दिलेलं जातं, जेनेरिक नाव दिलेलं जातं आणि त्यांचं सायंटिफिक नाव काय आहे, सायंटिफिक नाव काय आहे. त्यामुळे आपण बघणार आहोत, तर आपण सर्वात पहा मानव, माणसाचं काय, होमो सॅपियन्स, होमो सॅपियन्स, होमो सॅपियन्स, होमो सॅपियन्स, होमो सॅपियन्स हे काय आहे, होमो सॅपियन्स हे माणसाचं सायंटिफिक नाव आहे, बायोनॉमिनल नाव. त्याच्यानंतर बघा रोझा गॅलिका, रोझा गॅलिका याच्यावर प्रश्न विचारतात म्हणून मी हे डिटेलमध्ये घेतो आहे. रोझा गॅलिका म्हणजे काय रे पोरांनो, रोझा गॅलिका सर्वांना माहिती आहे, आपलं गुलाबाचं फूल, आपलं गुलाबाचं फूल, आपलं म्हणजे आपलं गुलाबाचं फूल, त्याला आपण काय म्हणतो, रोझा गॅलिका. त्यानंतर आपल्याला बघा सर्वांच्या अंगणात काय राहतं, तुळस. तुळशीचं सायंटिफिक नाव काय, ओसियम सॅक्टम, ओसियम, ओसियम सॅक्टम, सॅक्टम हे काय आहे, हे आहे तुळशीचं नाव, ही आहे आपली तुळस, तुळस, ओसियम सॅटर्न. त्यानंतर बघा मॅग्निफेरा इंडिका, आता सध्या मोसम चालू आहे कशाचा, मॅग्निफेरा इंडिका. मॅग्निफेरा इंडिका म्हणजे काय, तर आंबा. आंब्यालाच आपण सायंटिफिक नाव काय म्हणतो, मॅग्निफेरा इंडिका. त्यानंतर कॉमन विचारले जातं ते पॅन्थेरा टायग्रिस, पॅन्थेरा, पॅन्थेरा टिग्रिस हे काय आहे, आपला वाघाचं नाव काय आहे, पॅन्थेरा टायग्रिस. त्यानंतर बघा ट्रिटिकम एविस्टम, ट्रिटिकम एविस्टम. त्यानंतर काय आहे, ट्रिटिकम एविस्टम ते काय आहे, ट्रिटिकम, ट्रिटिकम एविस्टम, एविस्टम हे काय आहे, हे काय आहे, गहू, गव्हाचं सायंटिफिक नाव आहे. त्याच पद्धतीने ती जी काही तांदूळ आहे, ओर्जा सॅटेवा, ओर्जा, ओर्जा सॅटेवा, ओर्जा सॅटेवा हे काय आहे, तांदूळ, तांदूळ. मित्रांनो एखादा प्रश्न ह्या याच्यावर येतो म्हणजे येतो, त्यामुळे आपले नाव आणि आपले सायंटिफिक नाव जे काही बायोनॉमियल सिस्टीम आहे हे आपल्याला माहिती असणं. चला आता आपण मूळ याच्यावर येऊ आपला. तर हे बघा, तर जी आहे आपण जे बायोनॉमियल सिस्टीम आहे ती आपली कार्ल मार्क्स यांनी दिलेली आहे. आणि आपण जेवढे काही आता नावं वाचले ह्या नावामध्ये आपण काय केलेलं आहे, दोन नावं आहे,
तर हे काय आहे, हे आहे एक आहे जिनस नाव आणि हे आहे स्पेसिस नाव. आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण हे बायनॉमियल नाव लिहितो त्याचं एक क्लास, त्याचं लिहिण्याची एक पद्धत आहे. हे सर्वात सुरुवातीला काय तर हे इटॅलिक फॉर्म मध्ये लिहायला पाहिजे. त्यानंतर आपण जेव्हा आपण हे हँड रिटन मध्ये लिहितो त्याच्या खाली हे काय अंडरलाईन करायला पाहिजे. त्यानंतर सर्वात महत्वाचं हे जे आहे हे दोन्ही स्पेसिस आणि हे जिनस हे काय कॅपिटल लेटर्स मध्ये आणि हे स्मॉल लेटर्स मध्ये लिहायला पाहिजे. असे काही नियम आहेत ते कार्ल लिनियस यांनी दिले आणि यालाच आपण म्हणतो बायोलॉजिकल सिस्टीम, बायनॉमिनल सिस्टीम ऑफ द क्लासिफिकेशन. तर हे बघा, त्यामुळे समजलं तुम्हाला पहिले हे जिनियस आणि स्पेसिस यालाच आपण सायंटिफिक नेम, उदाहरणार्थ होमो सॅपियन्स, हे झालं आपलं मूळ कार्ल लिनियसचं. ओके, यू गॉट इट? समजलं? त्यानंतर नेक्स्ट बघा. तर हे बघा जेवढे काही प्राणी आहे म्हणजे तुम्ही आपलं पृथ्वीवर गेले आणि पृथ्वीवर गेल्यानंतर तुम्ही समुद्रावर गेले, आकाशात गेले, त्यानंतर कुठे अमेरिकेमध्ये गेले किंवा तुम्ही दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले, इराणमध्ये गेले किंवा आपल्या भारतामध्ये आले, संभाजीनगरला गेले, गोव्याला गेले, गोव्याच्या किनाऱ्यावर गेले, या सर्व प्राण्यांचं क्लासिफिकेशन या पाच याच्यामध्ये विभागलेलं गेलेलं आहे. आणि यालाच काय म्हणतो आपण पंचसृष्टी. जेवढे काही ॲनिमल आहे या सर्वांचं क्लासिफिकेशन याच्यामध्ये केलं. एक तर काय केलं जातं हे एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. तर बहुपेशीय प्राणी म्हणजे काय, झुआ म्हणजे काय तर ॲनिमल, मेटा म्हणजे काय अनेक, मेटाझुआ अँड प्रोटोझुआ अँड मेटाझुआ असं दोन वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर एकपेशीय प्राणीमध्ये आपल्याला माहित आहे हे सगळे जीवाणू येतात, जीवाणू. आणि त्यानंतर जेवढे काही आपले मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम आहे त्यालाच आपण काय म्हणतो मेटाझुआ, त्यालाच आपण काय म्हणतो बहुपेशीय प्राणी. यांचं वर्गीकरण कसं केलेलं आहे आपण जो आहो आपल्याला काय म्हणतात कॉर्डेट्स ॲनिमल. कॉर्डेट्स म्हणजे काय, आपण उभं राहतो, आपली ही कवटी आहे, त्यानंतर आपल्या पाठीमागे जो आहे हा मज्जारज्जू आहे. आणि जे प्राणी हे ताठ मानेने उभे राहतात त्यांच्यामध्ये स्पायनल कॉर्ड हा पूर्णपणे डेव्हलप झालेला आहे. त्यांचा जो मेंदू हा आपल्या याच्यामध्ये बंदिस्त आहे. यांनाच काय म्हणतो आपण कॉर्डेट्स. पण जर आपण समुद्रामध्ये गेलो, आपण माशांकडे बघितलं, माशी बघितलं, त्यानंतर आपण कॉक्रोच बघितला, त्यानंतर त्याचप्रमाणे आपण गांडूळ बघितलं, तर हे काय हे व्यवस्थित उभे राहू शकत नाही. यांना डॉर्सल आणि व्हेंट्रिकल हे जे काही आपले हे असतात यांना डिफरन्शिएट करता येत नाही. यांना काय म्हणतो आपण नॉन कॉर्डेट्स. त्यामुळे कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट ही कन्सेप्ट समजली का? कॉर्डेट्स म्हणजे काय आणि नॉन कॉर्डेट्स म्हणजे काय. तर नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स तुम्हाला समजलं का? याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे कॉर्डेट्स कोणकोणते आहे, कॉर्डेट्सचे उदाहरणं कोणकोणते आहे आणि नॉन कॉर्डेट्सचे उदाहरणं कोणकोणते आहे. तर नॉन कॉर्डेट्स मध्ये काय काय येतं पोरीफेरा, त्यानंतर सिलेंट्राटा, प्लॅटीहेल्मिंथस, ॲनेलिडा, त्यानंतर ऑर्थोपोडा आणि मोलुस्का. हे सर्व काय आहे, हे आहे नॉन कॉर्डेट्स. तर नॉन कॉर्डेट्स मध्ये काय काय येतं पोरीफेरा. म्हणा माझ्या पाठीमागे एकदा, नॉन कॉर्डेट्स मध्ये काय काय येतं पोरीफेरा, सिलेंट्राटा, त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथस, त्यानंतर ॲनेलिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का. त्यानंतर कॉर्डेट्स मध्ये काय काय येतं मॅमल्स, आपल्यापासून सुरुवात करा मॅमल्स. त्यानंतर पक्षी, जेवढे काही पक्षी असतात ते काय एव्स, त्यांना काय म्हणतात एव्स. त्यानंतर
रेप्टाइल्स ॲनिमल, जेवढे काही रेप्टाइल्स ॲनिमल असतात ते सर्व काय कॉर्डेट्स मध्ये येतात. त्यानंतर बेंडूक, त्यानंतर त्याला काय म्हणतो आपण ॲम्फिबियन्स, त्यानंतर आपण पायझेस म्हणजे मत्स्यवर्गीय प्राणी, त्यानंतर सायक्लोस्टोमॅटा, हे सुद्धा काय झालं कॉर्डेट्स, हे सुद्धा काय झालं कॉर्डेट्स. त्यामुळे नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स हे दोन, हे जे काही मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे, मल्टीसेल्युलर प्राणी आहे, जे काही बहुपेशीय प्राणी आहे, त्यांचं क्लासिफिकेशन या दोन घटकांमध्ये केलेलं आहे. एक आहे नॉन कॉर्डेट अँड कॉर्डेट्स. एवढं समजलं? समजलं असेल तर यस करा. समजलं का तुम्हाला? कॉर्डेट्स नॉन कॉर्डेट्स समजलं, यांची उदाहरणं लक्षात आले. आणि याच्यानंतर आपण एक एक घटक बघणार आहोत. एक एक घटक, त्यांचं डिटेल, त्यांचं इव्हॉल्युशन, त्यांची उत्क्रांती कशा पद्धतीने झालं आणि यांचं वर्गीकरण. सहसा एक्झाम मध्ये जो प्रश्न येतो ना, तो प्रश्नाचं स्वरूप कसं राहतं, सुरुवातीला एक तर विचारता की हे उदाहरण दिलेलं आहे म्हणजे मोलुस्का हे कोणत्या गटाचं उदाहरण आहे असं विचारू शकतो. त्यानंतर मोलुस्का या घटकाचे वैशिष्ट्य कोणकोणते आहे असं विचारू शकतो. त्यानंतर उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये ऑर्गन सिस्टीम, पहिली ऑर्गन सिस्टीम केव्हा डेव्हलप झाली असा प्रश्न विचारू शकतात. किंवा याच्यामध्ये असाही प्रश्न विचारू शकतात की जे कनेक्टिंग लिंक जे आहे, कनेक्टिंग लिंक कशा पद्धतीनं ते येतात, असे सुद्धा प्रश्न या घटकामध्ये विचारू शकतात. एकदा परत याची रिव्हिजन करा, आपण नंतर नेक्स्ट घेऊ. तर चला, किती जण आहे आपल्याला येऊ? ओके. तर नेक्स्ट आपण बघितलं, आता आपण काय करणार आहोत, हा घटक घेणार आहे पोरिफेरा. पोरिफेरा घटकाचे वैशिष्ट्य आणि त्याची उदाहरणं जे आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात येतात. तर सर्वात तर प्रोटोझोआ. आता प्रोटोझोआ, झोआ म्हणजे काय ॲनिमल्स, आणि प्रोटो म्हणजे काय, एकदम सुरुवातीचे जे काही ॲनिमल असतात ते प्रोटोझोआ असे म्हणतात. मग एकदम सुरुवातीला कसे असणार आहे, तर जे आहे एक पेशीय प्राणी, तेच काय आहे सिंगल पेशीय प्राणी. त्यामध्ये सर्व क्रिया ह्या एकाच पेशी मार्फत होतात. ते काय झालं प्रोटोझोआ. मग हा संघ कोणता आहे प्रोटोझोआ. मग या प्रोटोझोआचं वैशिष्ट्य काय आहे, तर हे काय आहे एक पेशीय आहे. सुरुवातीला काय आहे एक पेशीय. प्रोटोझोआ काय आहे एक पेशीय. दुसरी गोष्ट, मग यामध्ये अवयव असतात का, नाही. ऊती असणार का, नाही. अवयव नाही, ऊती नाही. आणि त्यास फक्त यांच्यामध्ये काय असतात, वेगवेगळे पेशी अंगके असतात, वेगवेगळे पेशी अंगके असतात. त्यानंतर यांना जर हालचाल म्हणजे यांचं काय जे काही ऑर्गन असतात हे एकाच पेशीने होतं. डिफ्युजन हे कशा मार्फत होतं, यांचं श्वसन आणि उत्सर्जन हे काय डिफ्युजन या क्रियेमार्फत होतं. तर डिफ्युजन म्हणजे काय की आता हा ऑर्गन आहे आणि समोर सपोज इथे ऑक्सिजन आहे, तर ऑक्सिजन काय करतं या शरीरामध्ये हे डायरेक्ट जातं. आपल्यामध्ये ऑक्सिजन डायरेक्ट जातो का, आपण त्वचेवाटे नाही, आपण काय करतो ऑक्सिजन हवेमार्फत घेतो. त्यानंतर ऑक्सिजन आपल्या ब्लड मध्ये जातो आणि नंतर मग ते आपल्या सेलला जातं. इथं तसं नाही होत, इथे काय होतं ऑक्सिजन हे डायरेक्ट याच्यामध्ये डिफ्यूज होतं. आणि त्याच्यानंतर उत्सर्जन कसं होतं, हे सुद्धा डिफ्युजन. म्हणजे जर इथं CO2 तयार झाला तर CO2 तयार झाल्यावर काय करतं डिफ्युजन, इथे डिफ्यूज करतं पाण्यामध्ये. यालाच काय म्हणतात ऑक्सिजन आणि CO2 यांचं डिफ्युजन. हे म्हणजे प्रोटोझोआमध्ये श्वसन आणि उत्सर्जन हे डिफ्युजन या क्रियेमार्फत होतं.
त्यानंतर बघा, यांना जेव्हा हालचाल करायची असते ना, तेव्हा यांना छोटे 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 काय असतं, हे असतं पाय असतात. पण याला पाय म्हणतात का, नाही, याला छोटे छोटे हालचाल करण्यासाठी यालाच म्हणतात आपण सिलिया. यालाच आपण काय म्हणतो, तर पाय. पण कोणते पाय, तर छतपाद म्हणजे काय, खोटे खोटे सुडोपोड्स. त्यांनाच काय म्हणतो आपण, सुडोपोड्स. हे काय, सुडोपोड्स. सुडोपोड्स, पोड्स म्हणजे पाय, सुडो म्हणजे खोटे खोटे. त्याच पद्धतीने काही ऑर्गॅनिझम येतात, पॅरामेशियम जर बघितलं त्यांना काय राहतं, सिलिया. सिलिया. त्यामुळे प्रश्न विचारू शकतात, सिलिया हे कोणत्या घटकाचं लोकोमेट्री ऑर्गन आहे. सिलिया हे कशाचं आहे, तर अमिबा किंवा प्रोटोझोआ. त्याच पद्धतीने हे विचारू शकतात की डिफ्युजन, हे डिफ्युजन प्रोटोझोआ मध्ये डिफ्युजन, आणि हे कोणत्या याच्यामध्ये डिफ्युजन थ्रू ही क्रिया होते, तर ते प्रोटोझोआ. त्यानंतर यांचा जर आकार बघितला आपण, अतिशय साधा आणि अतिशय कमी कमी आकार राहतो. किती, 0.001 मिलीमीटर ते 5 मिलीमीटर एवढा हा आकार या प्राण्यांचा असतो. आणि त्यानंतर यांच्यामध्ये मग पेशी उती असतात का, नसतात. टिश्यू इथे तयार झालेल्या नसतात, कारण ही सिंगल पेशी असते. पण पेशीमध्ये विविध पेशी अंगके हे असतात. पेशी अंगके असतात. त्यामुळे याची कॅरेक्टर काय काय येईल मित्रांनो, चला मला सांगा. प्रोटोझोआ, प्रोटोझोआ सिंगल सेल असतो. त्यानंतर लोकोमेट्री ऑर्गन सिलिया असतात. त्याच पद्धतीने सुडोपोड्स असतात. काहींमध्ये फ्लॅजेला असतात. त्यानंतर यांचं डिफ्युजन, डिफ्युजन सुद्धा हे एकाच पेशी मार्फत होतं. त्यानंतर यांचा आकार, आणि जर आकार सुद्धा 0.0 मिलीमीटर यांच्या रेंज मध्ये असतो. तर यांचं जर उदाहरणं बघितले आपण, तर बघा, अमिबा प्रोटियस, त्यानंतर युग्लिना, त्यानंतर पॅरामेशियम, हे उदाहरणं आहे. कोणकोणते, पॅरामेशियम, प्रोटोझोआ, युग्लिना, हे सर्व उदाहरणं ह्या यांचे आहे. हे आहे प्रोटोझोआ. तर प्रोटोझोआ आपल्याला अभ्यास करायचा आहे, पण प्रोटोझोआचं मेडिकल सायन्स मध्ये सुद्धा खूप महत्वाचं आहे. जे आपल्याला काही विविध रोग होतात, हे प्रोटोझोआ काय करतात, हे आपल्या शरीरामध्ये येतात, आपल्या अन्ननलिकेमध्ये जातात, आणि अन्ननलिकेमध्ये जे काही आपले वेगवेगळे जीवाणू असतात त्यांच्यावर कार्य करतात, आणि त्यामुळे आपल्याला डिसेंट्री झालं, हगवण झालं, अशा काही रोग होतात. तर याचे परीक्षेला यांचे काही आधारलेले प्रश्न विचारतात. त्यामध्ये आपण बघू 3 महत्वाचे आहे. अँटीबिया हिस्टोलिका, अँटीबिया हिस्टोलिका, त्यानंतर बघणार आहोत आपण अँटीबिया जिनेव्हिलियस, त्यानंतर अँटीबिया कोलाइका. हे 3 अँटीबिया, हे 3 घटक अमिबा अतिशय महत्वाचा आहे. तर डिसेंट्री कोणामुळे होते, अँटीबिया हिस्टोलिका यामुळे डिसेंट्रीचा त्रास होतो. त्यानंतर पायरिया हा आजार कशामुळे होतो, अँटीबिया जिनेव्हिया हा याच्यामुळे काय होतो, हा माणसाला आजार होतो. त्याच पद्धतीने अँटीबिया कोलाइका, कोलाई काय आहे, अँटीबिया कोलाई काय करतो, आपल्या माणसाच्या आतड्यामध्ये राहतो, माणसाच्या आतड्यामधले जीवाणू खातो. हे झालं. त्यानंतर हे बघा, जो आहे लिशमॅनिया डोनाविया, हे सुद्धा काय आहे, हे उदाहरण प्रोटोझोआचं उदाहरण आहे. त्यामुळे प्रश्न विचारू शकतात आपल्याला, खालीलपैकी कोणता हा प्रोटोझोआ आहे. त्यानंतर जोड्या जुळवामध्ये येऊ शकतात, एका ठिकाणी आपले नावं देऊ शकतात, हे 3 नावं, आणि त्यांनी दिलेले आजार, त्यांनी कोणकोणते आजार करतात, अशा पद्धतीचा प्रश्न विचारू शकतात. समजलं, प्रोटोझोआ समजला, प्रोटोझोआचं का वैशिष्ट्य समजले. मग प्रोटोझोआवर जो काही प्रश्न येईल तो आपल्याला सोडवता येईल का, प्रोटोझोआचा प्रश्न आपल्याला सोडवता येईल का, प्रश्न कसे विचारतात हे समजलं का आपल्याला, प्रोटोझोआ. ओके, नेक्स्ट. तर आता जो नेक्स्ट फायलम
आपण जी आपल्या स्लाइड मध्ये बघितलं, आपण कुठे तुम्हाला एक्झॅक्ट समजतो आहे का? आपण जेवढे काही प्राणी आहे त्यांचं 2 गटात वर्गीकरण केलं होतं. एक जो होतं, एक कोणतं होतं, एकपेशीय आणि बहुपेशीय. आणि एकपेशीय मध्ये आपलं तो पाहिला होता आपण प्रोटोझोआ. आता आपण मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम कडे येतो आहोत. आणि मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझमचे वेगवेगळे परत 2 क्लासिफिकेशन केले होते आपण. एक होतं कॉर्डेट्स आणि दुसरं होतं नॉन कॉर्डेट्स. तर आपण नॉन कॉर्डेट्स मध्ये आपण आधी सुरुवात करणार आहोत. पहिला जो आहे आपला पोरीफेरा. आता जेव्हा जेव्हा आपल्याला हे जी नावं, सायंटिफिक नावं किंवा जे सायन्स किंवा जे इंग्लिश मधले नावं आहे ना, याचा अर्थ समजून घ्यायचा. याचा अर्थ समजला ना तर आपल्याला त्याचे वैशिष्ट्य सुद्धा लक्षात येतात. समजलं तुम्हाला? याचा अर्थ समजला तर आपल्याला यांचे वैशिष्ट्य लक्षात येतात. आता हे बघा, पोरीफेरा म्हणजे काय? पोरी म्हणजे काय? पोर्स. आणि फेरा म्हणजे काय? आजूबाजूला. आजूबाजूला आजूबाजूला म्हणजे काय? हे असे ऑर्गॅनिझम आहे त्यांच्या शरीराच्या आजूबाजूला काय छिद्रे आहे. मग आपल्याला छिद्रे आहे का? नाही. पण जर आपण हे पाहिलं, सायकॉन हा काय ऑर्गॅनिझम आहे आणि याच्या आजूबाजूला काय छिद्रे आहे. आणि हा काय करतो? छिद्रांमधून पाणी घेतो आणि नंतर मग पाणी घेतल्यामुळे त्यांच्यामध्ये काय झालेलं आहे? कॅनल सिस्टीम तयार झालेली आहे. हे पहा, हे पोर, हे काय आहे? वेगवेगळे छिद्र आहे. पण यांना आपण सायंटिफिक किंवा सायन्स मध्ये यांना एक विशिष्ट असं नाव आहे. यांना छिद्र म्हणू शकतो का आपण? नाही. त्यामुळे यांचं हे जे कॅरेक्टरिस्टिक आहे यालाच काय म्हणतो आपण? ओस्टिया. यालाच काय म्हणतो? ओस्टिया. त्यामुळे ओस्टिया हा कोणत्या फायलमचा कॅरेक्टर आहे? तर पोरीफेरा. आणि जर मोठं असेल तर यालाच काय म्हणतो? ऑस्कलम. ऑस्कलम. आणि ओस्टिया आणि याच्यामुळे काय झालेलं आहे? ही एक सिस्टीम, एक कॅनल तयार झालेली. कॅनल म्हणजे काय? ट्यूब तयार झालेली आहे लिक्विड साठी. आणि याच काय कॅनल सिस्टीम. कॅनल सिस्टीम हे कोणाचं कॅरेक्टर आहे? हे पण आहे पोरीफेरा. कॅनल सिस्टीम कुठे डेव्हलप झालेली आहे? पोरीफेरा. त्यानंतर ऑस्टिया आणि ऑस्कलम हे कशाचे कॅरेक्टर आहे? हे सुद्धा पोरीफेरा. त्यानंतर स्पिक्युल्स हे आवरण असं. आता हे जे आहे पोरीफेरा, याच्या बाजूला काय आहे? एक असं याचं एक लेअर आहे. आणि या लेअरला काय म्हणतात? या लेअरला असं म्हणतात, याचं नाव काय आहे? स्पायक्युल्स. याचं नाव काय? स्पायक्युल्स. स्पायक्युल्स. स्पायक्युल्स लेअर. हेच काय आहे? शुकिका. मराठीत शुकिका म्हणतात. हे आहे पोरीफेरा. पोरीफेरा. आणि मेन म्हणजे आता हा एकपेशीय असणार आहे का बहुपेशीय? काय आहे? बहुपेशीय. 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 त्यामुळे असा प्रश्न केला मी की खालील वैशिष्ट्य आहे हे कोणत्या गटाचे आहे? त्यांच्या शरीरावर खूप सारे छिद्रे असतात. म्हणजे काय असतात? ओष्ठे असतात. त्यानंतर तिथे कॅनल सिस्टीम तयार झालेली आहे. त्यानंतर हे मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. तर खालील कोणत्या गटाचं वैशिष्ट्य असणार आहे? पोरीफेरा. आणि यांचे उदाहरणं काय आहे? तर मग यांचं उदाहरण काय? पोरीफेरा गटाचे उदाहरण हे आहे सायकॉन, त्यानंतर स्पॉन्जिलिया, त्यानंतर युप्लेटिया आणि आयसोलिया. मित्रांनो, उदाहरणं हे 2-2, 3-3 वेळेस तुम्ही पाठ करा. त्यानंतर त्यांचे चित्र बघा. त्यानंतर हे उदाहरणावर प्रश्न आणि उत्तरं आपल्याला येतात. उदाहरणामध्ये जोड्या लावामध्ये पण असे प्रश्न येतात. त्यामुळे उदाहरणं तुम्हाला समजले. सायकॉन, स्पॉन्जिला, युक्लिड्स हे सर्व काय आहे? हे उदाहरण आहे आपल्या पोरीफेरा या गटाचे. त्याचप्रमाणे युप्लेटिया, त्यानंतर हायलोनिमाया, त्याच पद्धतीने हे काय आहे? हे वेगवेगळे उदाहरण आहे या गटाचे. हा गट समजला? हा फायलम समजला तुम्हाला? पोरीफेरा फायलम समजला का? समजला असेल तर यस करा. आपण पुढे जाऊ. नेक्स्ट लगेच जाऊ आपण. तुम्हाला समजलं का? यस करा. पटपट पटपट कमेंट करा. पोरीफेरा समजलं?
पोरिफेरा छिद्र असणारे ॲनिमल्स, त्यांचं वैशिष्ट्य काय आहे? ओस्टिया, ऑस्कलम, त्याच पद्धतीनं त्यानंतर काय, त्यांच्या शरीरावर शुष्कांचं आवरण असतं, त्यालाच काय म्हणतात? स्पायक्युल्स. स्पायक्युल्स. समजलं का? समजलं का? समजलं का? लवकर सांगा, पुढे जातो. कारण ह्या कन्सेप्ट एकदा क्लिअर झाला ना तुम्हाला टेक्स्टबुक मधून लगेच समजल आणि टेक्स्ट त्यामुळे तुम्हाला लगेच अंडरस्टँड होईल. लवकर कमेंट करा पटपट पटपट पटपट. जागेवर आहे ना तुम्ही? समजताय ना तुम्हाला काय चालू आहे? ओके, समजता आहे का? हा, यस. कारण याच्यावर प्रश्न येतात आणि हा थोडा कॉम्प्लेक्स टॉपिक आहे, याच्यावर आपण दुर्लक्ष करतो, म्हणून मी थोडं डिटेलमध्ये हा घेतो आहे. हे झालं पोरिफेरा. त्यानंतर नेक्स्ट जो आहे फायलम, यालाच काय म्हणतो आपण? सिलेंट्राटा. आता बघा मी काय सांगितलं, या नावाकडे लक्ष द्यायचं. सिलेंडर. सिलेंडर म्हणजे काय? सिलेंडर. आता याच्याकडे लक्ष द्या. हे कसं दिसतं तुम्हाला? हे सिलेंडर सारखं दिसतं का नाही? हे सिलेंडर आपलं गॅस सिलेंडर. हा, हे सिलेंडर. त्यानंतर हे पण पहा, हे सिलेंडर म्हणजे त्यांच्या बॉडीचा जो शेप काही असतो तो कसा राहतो? दंत पेशीधारक. दंत. मराठी अवघड राहते रे भाऊ सायन्स मध्ये. मराठी इंग्लिश इझी. सिलेंडर. सिलेंडर सारखे सिलेंडराटा. मग यांचं वैशिष्ट्य काय आहे? तर बघा, हे जे काही सिलेंडर असतात, हे सिलेंडरच्या यांच्या डोक्याच्या वर एक सेन्सिटिव्ह ऑर्गॅन राहतं आणि यालाच काय म्हणतो आपण? टेंटिकल्स. यालाच काय म्हणतो आपण? टेंटिकल्स. टेंटिकल्स. आणि यांची उदाहरणं काय आहे? हायड्रा, जेलीफिश. हायड्रा, जेलीफिश, मग कोरल्स. कोरल्स आणि हे काय राहतात? समूहाने राहतात. त्यामुळे सिलेंड्राटा म्हणजे काय? ज्यांची बॉडी ही सिलेंडर आकार आहे आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे? यांना टेंटिकल्सचं डेव्हलपमेंट झालेली असते. त्यानंतर हे समूहामध्ये राहतात. त्यानंतर हे बहुपेशीय आहे. त्यानंतर त्याच पद्धतीनं यांचं काय जे रिप्रोडक्शन होतं हे दोन पद्धतीने होतं. अलैंगिक पद्धत आणि लैंगिक पद्धत, हे दोन्ही पद्धतीनं यांचं रिप्रोडक्शन होतं. हे वैशिष्ट्य लक्षात आलं? वैशिष्ट्य लक्षात आले? त्यांचे उदाहरणं लक्षात ठेवा. उदाहरणं नेहमी याच्यावर विचारतात. पहिलं काय रे? हायड्रा. हायड्रा. 2 नंबरचं उदाहरण काय आहे रे? त्यानंतर आहे सी ॲनिलॉन. सी ॲनिलॉन. सी ॲनिलॉन. त्यानंतरचं आहे जेलीफिश. जेलीफिश. जेलीफिश बघितली असेल ना? आपण जेव्हा समुद्र किनाऱ्यावर जातो तेव्हा जेव्हा आपण समुद्रामध्ये जातो तेव्हा जेलीफिश आपल्या पायावर येते. जेलीफिश ही चांगली नसते. जेलीफिश पायावर येते एकदम हा, यस, त्यालाच काय म्हणतो? जेलीफिश. तर हे काय जेलीफिश दिसले तर ते सिलेंड्राटा या फायलमचा तो ॲनिमल आहे. तर नेक्स्ट काय? प्लॅटी हेल्मिंथस. प्लॅटी म्हणजे काय? चपटे. हेल्मिंथस म्हणजे काय? तर बॉडी. म्हणजे काय? हेल्मिंथस बॉडी म्हणजे ज्यांची बॉडी ही चपटी झालेली आहे असे. म्हणजे सुरुवातीला काय झालं? पोरिफेरा. पोरिफेरा नंतर काय झालं? सिलेंड्राटा. सिलेंड्रा नंतर प्लॅटी हेल्मिंथस. तर प्लॅटी हेल्मिंथसचे वैशिष्ट्य काय राहतात? सर्वात सुरुवातीला बघा, यांचं काही जे काही डेव्हलपमेंट झालेली आहे, इथे ऑर्गॅन सिस्टीम थोडीफार डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे ऑर्गॅन सिस्टीमचा पहिले आपल्याला कुठे दिसतं? तर हे आपल्याला प्लॅटी हेल्मिंथस मध्ये दिसतं. त्यानंतर यांचं डेव्हलपमेंट हे काय आहे? त्रिस्तरीय रचना झालेली आहे. म्हणजे यांच्यामध्ये इक्टोडम, एंडोडम आणि मेझोडम, इंडोडम आणि एक्टोडम यांपासून ऑर्गन तयार झालेला आहे. त्यामुळे त्रिस्तरीय रचना म्हणजे काय? तर इथं लक्ष द्या.
आपलं शरीर आहे, शरीरामध्ये आपले काय वेगवेगळे ऑर्गन आहे. त्यामुळे जे काही जेव्हा सुरुवातीला एक पेशी असते, सिंगल पेशी, या सिंगल पेशी त्यानंतर हिचे काय होतात, 3 स्तर तयार होतात. हा जो मधला स्तर असतो आणि हा बाहेरचा स्तर असतो. तो मधला स्तर याला काय म्हणतात, मेझो. मेझो म्हणजे काय, मधला. डर्म म्हणजे स्तर. त्यानंतर जो बाहेरचा स्तर असतो त्याला काय म्हणतात, एक्टो. आणि जो आतला राहतो त्याला काय म्हणतात आपण, एंडो. एक्झो आणि काय, मेझो. असे डर्म बसून यांची काय होतात, अवयव तयार होतात. आणि यालाच काय म्हणतात, त्रिस्तरीय रचना. मग त्रिस्तरीय रचना जेव्हा सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये सर्वात सुरुवातीला कुठे दिसते, ती दिसते प्लॅटीहेल्मिंथस याच्यामध्ये. त्यानंतर इथं पचन संस्था थोडी डेव्हलप झालेली आहे. त्याच पद्धतीने पचन संस्था ही थोडी डेव्हलप झालेली आहे. त्यामुळे सर्वात पहिली जी संस्था कुठे तयार झालेली आहे ती आहे प्लॅटीहेल्मिंथस. त्याच पद्धतीनं यांचं जर शरीराची रचना बघितली, आपले जे पहिले पाहिलं, तर हे काय करतो आपण, याला असं डिवाइड करू शकतो. बाबा तुझे 2 तुकडे करू शकतो. त्यालाच काय म्हणतात, 2 सारखेच. म्हणजे जर आपण याचं जर असा तुकडा घेतला तर हा भाग आणि हा भाग हा सारखाच दिसतो. त्यालाच काय म्हणतात, बायलॅटरल सिमेट्री. याला काय म्हणतात, सिमेट्री आहे, पण ही काय बायलॅटरल. म्हणजे याच्यातून आपण बायलॅटरल सिमेट्री आहे. पुस्तकामध्ये वेगवेगळे शब्द आहे, ते शब्द तुम्ही आपण त्याचा कन्सेप्ट क्लिअर करू. तर बायलॅटरल सिमेट्री आहे. त्यानंतर रेडियल सिमेट्री आहे. हायड्रा काय, रेडियल सिमेट्री. सपोज ही काय आहे, बॉटल आहे. हे काय आहे, सर्कल. तर मी असं कापलं, कसंही कापलं रेडियल नुसार, तर याचे काय 2 तुकडे करतात. याला काय म्हणतात, तर रेडियल सिमेट्री. जर मी सपोज हा पेन आहे आणि हा पेन आपण या फक्त याचे एकाच भागाने जर याचे तुकडे होत असेल, याला काय म्हणतात, बायलॅटरल सिमेट्री. त्यामुळे बायलॅटरल सिमेट्री हे कशाचं वैशिष्ट्य आहे, हे आहे प्लॅटीहेल्मिंथस. ओके. तर याची उदाहरणं काय, लिव्हर, फ्लूक, प्लॅनेरिया आणि ट्रायनिकोला. हे 3 उदाहरणं आहे प्लॅटीहेल्मिंथस या गटाचे. प्लॅटीहेल्मिंथस या गटाचे उदाहरणं लक्षात आले तुम्हाला? ओके, उदाहरणं लक्षात आले असेल तर छान. तर नेक्स्ट जायचं आपण प्लॅटीहेल्मिंथस नंतर काय आहे, प्लॅटीहेल्मिंथस. तर बघा आपण तीन फायलम बघितले. पहिलं काय बघितलं आपण, प्रोटोझोआ. त्यानंतर बघितलं आपण पोरीफेरा. त्यानंतर बघितलं सिलेंड्राटा आणि प्लॅटीहेल्मिंथस. म्हणजे उत्क्रांतीमध्ये यांचं डेव्हलपमेंट असं झालंय. प्रश्न येऊ शकतो उत्क्रांतीनुसार यांचं हे करा. तर मग पहिलं काय, प्रोटोझोआ, पोरीफेरा, सिलेंड्राटा आणि प्लॅटीहेल्मिंथस. त्यानंतर यांचं वैशिष्ट्य एका साईडनं जोड्या येऊ शकतात की एक पेशीय कोणता आहे, आणि हे काय मग एक पेशीय, आणि इथून काय झालं, हे सर्व बहुपेशीय झालेलं आहे. त्यानंतर बघा उती कुठे आहे, सर्वात सुरुवातीला जे आहे द्विस्तरीय टिश्यू डेव्हलपमेंट कुठे झाले, सिलेंड्राटा या घटकामध्ये उतीस्तरीयची डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यानंतर बघा, त्यानंतर यांची उदाहरणं काय आहे, अमिबा आणि युग्लिना. त्यानंतर सायकोन आणि त्यानंतर हायड्रा, जेलीफिश हे कशाची उदाहरणं आहे, सिलेंड्राटा. आणि लिव्हरहुक आणि प्लॅनेरिया हे कशाचं आहे, प्लॅटीहेल्मिंथस यांची उदाहरणं आहे. 3 फायलम समजले का, 3 फायलमचे प्रश्न आणि त्याचे उदाहरणं समजले का? बघा, तर हे जे आहे हे तिन्ही उदाहरणं, प्रोटोझोआ, पोरीफेरा, सिलेंड्राटा, प्लॅटीहेल्मिंथस, हे लक्षात आलं? तर नेक्स्ट चला आपण आता बघणार आहोत आपण निमा हेल्मेंटस. संघ कोणता आहे, निमॅटोडोडा. यानंतर आपण बघणार आहोत निमॅटोडोडा. तर निमॅटोडोडा म्हणजे काय, निमॅटोस म्हणजे डिमॅटो म्हणजे काय धागा, आणि हे काय हेल्मेंटस.
म्हणजे यांचं शरीर जे आहे ते धाग्यासारखं असतं, धाग्यासारखं सारखं त्यालाच काय म्हणतो आपण, निमॅटोडा. आणि यांचं उदाहरण कोणकोणते आहे? उशिरिया वर्म, उशिरिया वर्म. त्याच पद्धतीने ॲस्कॅरिस, उशिरिया, हे उदाहरण कशाचे आहे? आणि हे जे आहे हा घटक आपल्या मेडिकल सायन्स साठी सुद्धा महत्वाचा आहे. याच्यामुळे काय होतात आपल्याला? हत्ती रोग आणि ॲस्कॅरिसिस. ॲस्केरियामुळे काय होतं आपल्याला? ॲस्कॅरिसिस. आणि उशिरियामुळे काय? हत्तीरोग. हत्तीरोग का म्हणतात? कारण आपला पाय खूप मोठ्या पद्धतीने सुजतो, ब्लड सर्क्युलेशनला तिथे त्रास होतो, तिथं सेल्युलर फ्लूइड जास्त वाढतं, त्यामुळे आपला पाय हा हत्तीसारखा सुजतो. हत्तीरोगाचा एखादा व्यक्ती बघा तुम्ही, त्याचा पाय हा हत्तीसारखा दिसतो आपल्याला. आणि याचं कारण काय आहे? याचं कारण आहे हे आपले संघ, निमॅ हेल्मिंथस, निमॅटोडा, याच्यामुळे हा हत्तीरोग होतो. ओके, समजतं आहे मी जे सांगतोय तुम्हाला? समजतं आहे? तर जर आपण याचं वैशिष्ट्य बघितलंय तर सर्वात महत्वाचं काय? तर बघा, त्रिस्तरीय रचना इथे सुद्धा आढळते. म्हणजे बघा, प्लॅटी हेल्मिंथस पासून आपण जर पुढे गेलं म्हणजे आपलं पार आपल्या माणसापर्यंत, तर या सर्वांमध्ये काय? त्रिस्तरीय रचना आढळते. त्रिस्तरीय रचना म्हणजे काय? त्यांचं शरीर हे 3 स्तरांपासून बनलेलं आहे. 3 स्तर कोणकोणते रे पोरांनो? मधला स्तर मिझोडर्म, आतला स्तर एंडोडर्म, आणि एक्झोडर्म, हे 3 स्तरापासून तयार झालेलं आहे. त्यालाच आपण काय म्हणतो? त्रिस्तरीय रचना. त्यानंतर बघा, द्विपार्श बायलॅटरल सिमेट्री, बायलॅटरल सिमेट्री हे सुद्धा यांचं कॅरेक्टर आहे. म्हणजे काय? आपण जर हे केलं तर हे बायलॅटरल सिमेट्री अशी आपल्याला दिसल. त्यानंतर बघा, यांच्यामध्ये काय आहे? यांच्यामध्ये आपण सुरुवातीला बसून म्हणजे हे झालं पोस्टेरियर एंड आणि अँटेरियर एंड. म्हणजे जर हे काय करतात, अन्न इथून घेतात आणि हे पूर्ण शरीरामध्ये जातात, त्यामुळे ही जे कॅनल तयार झालेली आहे आणि यालाच काय म्हणतात? सुडोलोम्स. पचन संस्था तयार झालेली आहे, पण पचन संस्था हा विकसित पचन संस्था नाही. सुडो जिथं जिथं शब्द येईल तिथं तिथं लक्षात ठेवा. सुडो याचा अर्थ काय होतो? फसवी. सुडो म्हणजे काय? प्रायमरी स्टेजला सुडो म्हणजे फक्त दिसणारी, सुडो लेग्स, सुडो पोड्स. सुडोपोड्स म्हणजे काय? फसवे पाय आहे पण ते उपयोगाचे नसतात. तसं सुडोलोम्स म्हणजे काय? ही कॅनल आहे, परंतु ही पचन नलिका मुखावाटे सुरू होऊन गुदद्वारापर्यंत संपते. बघा, आता हे कॅरेक्टर कशाचं आहे? हे आहे निमॅ हेल्मिंथोस. समजलं? निमॅटोड्स समजले तुम्हाला? निमॅटोड्सची उदाहरणं बघा कोणकोणते आहे? फायलेरिया. त्यानंतर बघा नेक्स्ट फायलम कोणता आहे आपला? ॲनेलिडा. ॲनेलिडा म्हणजे काय रे? ॲनलस म्हणजे काय? ज्यांची बॉडी ही सपोज ही बॉडी असते त्यांची, आणि या बॉडीवर काय राहतं? असे वेगवेगळे ॲनेलिड्स, वलय असतात. या वलयांनाच काय म्हणतो? ॲनेलिड्स. मग याचं उदाहरण काय आहे? आपल्याला सर्वात माहिती आहे, लहानपणापासून आपला ऐकला, शेतकऱ्यांचा मित्र कोण? गांडूळ. शेतकऱ्यांचा मित्र का म्हणतात? कारण की गांडूळ काय करतो? माती खातो आणि नंतर एक्सक्रीट करतो, आणि त्याच्यानंतर काय होतं? त्याच पद्धतीने हा खूप मातीमध्ये राहतो आणि मातीला भुसभुशीत करतो. म्हणजे एक तर काय करतो हा? भुसभुशीत पण करतो. दुसरी गोष्ट न्यूट्रिशन, गांडूळ खत तयार झालेलं आहे. बघा, आज गांडूळ खताला खूप मागणी आहे. आणि गांडूळ हा कोणत्या फायलांचा ऑर्गॅनिझम आहे? तर ॲनेलिडा. प्रश्न परीक्षेमध्ये विचारलेले आहे. फायलम ॲनेलिडा. तुम्ही जर अधिकारी झाले तुम्हाला समजायला पाहिजे, अरे गांडूळ हा ॲनेलिडा या ऑर्गॅनिझमचा आहे आणि तो आपल्याला दिसतो. म्हणजे बघा, हे क्लासिफिकेशन आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा यूज होतं. तर यांचं वैशिष्ट्य काय आहे?
सर्वात महत्वाचं काय, यांचं जे काही शरीर आहे हे अनेक खंडांमध्ये विभागलेलं असतं. म्हणजे बघा हे 3 खंड, म्हणजे यांच्यामध्ये काय आहे, यांच्यामध्ये आपलं वेगवेगळे खंडांमध्ये विभागलेलं असतं. त्यानंतर याच्यामध्ये ॲनस राहतो, त्यानंतर ब्रेन, त्याच पद्धतीने माउथ, त्यानंतर गँग्लिया, नर्व कॉर्ड, अतिशय इथं डेव्हलपमेंट झालेली आहे. म्हणजे जसं जसं आपण उत्क्रांतीमध्ये पुढे पुढे जातो तसं तसं उत्क्रांती होत जाते. मित्रांनो, हे फास्ट ट्रॅक लेक्चर आहे, यामध्ये आपण फास्ट रिव्हिजन करणार आहोत. त्यामुळे ज्या काही बेसिक खूप कन्सेप्च्युअल आपल्याला टेक्स्टबुकमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. तर यांचे उदाहरणं काय आहे, नेरिस, जळू आणि समुद्री उंदीर. समजलं तुम्हाला? जे तर ॲनेलिडा हा ग्रुप आणि त्यांची उदाहरणं कोणते आहे आणि यांचं वैशिष्ट्य काय आहे, हे सारे वैशिष्ट्य. आणि यांचं सर्वात महत्वाचं काय, यांचं काही श्वसन आहे, म्हणजे जे रिस्पिरेटरी सिस्टीम आहे, रिस्पिरेशन, हे यांचं रिस्पिरेशन हे कशामध्ये होते, त्वचा किंवा कल्ले इथं डेव्हलप झालेले आहे ॲनेलिडा या याच्यामध्ये. त्यानंतर बघा ऑर्थोपोडा, ही जी सृष्टी आहे या सृष्टीमध्ये सर्वात जास्त कोणते फायलम असेल, सर्वात जास्त संख्येने, तर ते आहे हे आहे ॲनेलिडा. सर्वात 10 लाख जाती या ॲनेलिडा आहे. तर हे ऑर्थोपोडा आहे. ऑर्थो म्हणजे काय आणि पोडा म्हणजे पाय. ऑर्थो म्हणजे काय, जोडलेले. ज्यांचे पाय हे शरीराला जोडलेले आहे त्यांना ऑर्थोपोडा असे म्हणतो. मग तुम्हाला लगेच दिसल कितीतरी आहे आपल्या आजूबाजूला. तो तुमचा दररोज तुमच्या बाजूला रात्रभर फिरणारा प्राणी कोणता, झुरळ, त्यानंतर मुंगी, त्यानंतर ते आपलं बघितलं असेल तुम्ही ते विंचू बघितला का, विंचू, त्यानंतर कोळी, त्यानंतर झिंगे घालले असेल तर झिंगे, हे सुद्धा काय आहे, हे सगळे हे सगळे काय, ऑर्थोपोडा. त्यामुळे तो लगेच. त्यानंतर मधमाशी, हे सुद्धा काय आहे, ऑर्थोपोडा. म्हणजे त्यांचे जे पाय आहे हे शरीराला चिपकलेले आहे, शरीराला कनेक्टेड आहे, हे काय, ऑर्थोपोडा. आणि यांचं वैशिष्ट्य काय, तर या पृथ्वी तलावर सर्वात जास्त स्पेसिस म्हणजे कोणाचे आहे, ह्या ऑर्थोपोडाचे आहे. परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेले आहे. त्यानंतर बघा यांचं वैशिष्ट्य काय, सर्वात महत्वाचं, यांचं जे आहे बॉडी, ह्या बॉडीच्या वरती एक कायटिन हा घटक असतो. कोणता, कायटिन. त्यामुळे शरीराचं कवच हे कायटिन यांनी बनलेलं आहे. त्यामुळे परीक्षेत प्रश्न विचारू शकतो आपल्याला की कायटिन हे कुणाचं वैशिष्ट्य आहे, कायटिन हे कशाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर यांची जे वैशिष्ट्य, यानंतर यांची जी काही बॉडी आहे ही 3 घटकांमध्ये विभागलेली आहे. यांचं आहे हे डोकं, त्यानंतर हे वक्ष आणि हे आहे पोट. त्यामुळे हे क्लासिफिकेशन कोणत्या याचं आहे, तर ते ऑर्थोपोडा. त्यानंतर त्रिस्तरीय, त्यानंतर बायलॅटरल सिमेट्री, त्याच पद्धतीने यांना उडण्यासाठी 2 पंख असतात. बायलॅटरल सिमेट्री म्हणजे जर आपण याचा जर 2 भाग केले तर हा भाग आणि हा भाग हा सेम टू सेम असल. बघा हा काय आहे आपला, विंचू, डंक मारणारा, विंचू डंक मारणारा. याला जर आपण 2 भागात केलं तर हा भाग आणि हा भाग इक्वल येतो. त्याच पद्धतीने हे काय आपलं झुरळ, हे बा याचं जर आपण 2 केले, घरी जाऊन बघा तुम्ही, चाकू घ्या आणि ते झुरळाला पकडा, हे 2 दिसतात, भाग दिसतात, याचा भाग आणि याचा भाग हा वेगळाच. याला काय म्हणतात, बायलॅटरल सिमेट्री. त्यानंतर हे काय रे, कोळी, कोळीलाच आपण काय म्हणतो, स्पायडर, हा सुद्धा काय आहे, ऑर्थोपोडा. हे झिंगा माशाचा प्रकार, आपण त्याला मासे म्हणून खातो, परंतु झिंगा हे काय आहे, हे आहे. आणि त्यानंतर गोम पाहिलेली आहे का तुम्ही सर्वांनी, गोम, पैसा, ती सुद्धा ऑर्थोपोडा याचं उदाहरण आहे. समजलं ऑर्थोपोडा. ऑर्थोपोडावर प्रश्न विचारला परीक्षेमध्ये तुम्हाला सांगता येईल का, हे समजतं आहे. ओके, काही प्रश्न, काही डाऊट्स आहे का तुमचे.
काही डाऊट्स आहे का? समजलं तुम्हाला? ऑर्थोपोडा समजला? ऑर्थोपोडा समजला का? ऑर्थो म्हणजे काय? ज्यांचे ऑर्गॅनिझम जे पाय जोडलेले आहेत त्यालाच काय म्हणतो आपण? ऑर्थोपोडा. ऑर्थोपोडाचे वैशिष्ट्य काय? यांचं 3 डोकं, वक्ष आणि पोट अशा पद्धतीने यांचं क्लासिफिकेशन केलेलं आहे. त्यानंतर यांचे उदाहरणं काय? विंचू, कोळी, झिंगा, झुरळ यांचं. त्यानंतर यांचे बायलॅटरल सिमेट्री आणि सर्वात महत्वाचं काय यांचं शरीर. शरीर हे काय आहे? शरीर हे काय आहे? तर कायटिन या घटकाचं बनलेलं आहे. त्यामुळे मला सांगा हे खालील कॅरेक्टर हे कोणत्या गटाचे असेल? त्यांचं शरीर कायटिनचं बनलेलं आहे. त्यानंतर त्रिस्तरीय यांचं डेव्हलपमेंट झालेली आहे. त्यानंतर ते पंख असतात 2 जोड्या पंखाचे. त्यानंतर महत्वाचं काय? क्वेश्चन्स. ओके, क्वेश्चन्स पण घेऊ आपण. क्वेश्चन साठी आपण सेपरेटली क्वेश्चन सांगतोय ना, मी तेच सांगतोय की यांचे कॅरेक्टरवर उदाहरणं येऊ शकतात, प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर नेक्स्ट बघा, संघ मोलुस्का. मोलुस्का म्हणजे काय रे? तर मोलुस्का म्हणजे असे मोलुस्का की ज्यांचं जे काही शरीर आहे हे लवचिक असतं. आपण तुम्ही आपल्या घरामध्ये शंख पाहिलेला आहे. त्या शंखामध्ये एक ऑर्गन राहतो आणि त्याचा जे वरची भाग आहे तो काय राहतो? तो शंकू राहतो. त्याच पद्धतीने आपल्याला गोगल गाय पाहिली की आपले गोगल गाय बघितली असत. हे काय आहे? मोलुस्का. त्यानंतर शिंपले सगळ्यांनी खेळलेले असत. याच्यात सुद्धा जो काही ऑर्गॅनिझम असतो तो काय? मोलुस्का. त्यानंतर ऑक्टोपस सर्वांना माहित आहे. ऑक्टोपस हा सर्वात हुशार मानला जातो. याच्यामध्ये एक नर्वस सिस्टीम तयार झालेली आहे. त्यानंतर सेपिया सुद्धा काय आहे रे? हा आहे सेपिया. बघा कसा दिसतो सेपिया. ऑक्टोपस. त्यानंतर गोगलगाय हे काय आहे? मोलुस्का. तर मोलुस्काचे वैशिष्ट्य काय आहे? तर बघा, शरीर 3 भागात विभागते. यामध्ये काय? डोकं, पचन संस्था आणि प्रचलनाचे पाय. त्यानंतर सर्वात महत्वाचं काय? हे अतिशय हळू चालतात आणि यांचं जे काही रक्त आहे हे निळ्या कलरचं असतं, ब्ल्यू कलर. आणि याचं कारण काय आहे? हिमोसायनिन. हे लक्षात ठेवा, हिमोसायनिनमुळे या प्राण्यांच्या रक्ताचा रंग निळा किंवा कलरलेस आपल्याला दिसून येतो. तर हे झालं मोलुस्का. मोलुस्काचे उदाहरणं, त्यांची वैशिष्ट्य हे लक्षात ठेवा. त्यानंतर बघा काय? इकायनोडर्मॅटा संघ काय आहे? इकायनो. तर इकायनो म्हणजे काय? इकायनो बघा, हा काय? स्टारफिश. आणि हे काय? बघा, हे छोटे छोटे हे काय दिसतं? काट्यासारखं यांच्या शरीरावर काय झालेलं आहे? हे राहतं. इथं पण बघा सी आर्किन, याच्यामध्ये सुद्धा काय आहे? हे छोटे छोटे काट्यांसारखे हे झालेलं आहे. तर म्हणजे काय? यांची जी बॉडी असते या बॉडीवर काय असतात? काटे असतात. थोडक्यात काय? काटे. आणि यालाच काय म्हणतो? डर्मॅटा. म्हणजे कातडीवर काटे असणारे यालाच काय म्हणतो? इकायनोडर्मॅटा. आणि हे कुठे राहतात? या समुद्रामध्ये राहतात. आणि यांची उदाहरणं काय काय आहे? सी कुकुंबर. कुकुंबर म्हणजे काय रे? काकडी. समुद्रातील काकडी. लक्षात ठेवायचं काय? समुद्रातील काकडी. काकडीला काय आहे? काटे. त्यानंतर तारा मासा. त्यानंतर सी आर्किन. हे बघा, 3ही उदाहरणं लक्षात ठेवा, हे आपल्या परीक्षेमध्ये विचारतात. तारा मासा, सी आर्किन आणि सी कुकुंबर हे कशाचे उदाहरणं आहे? हे आहे इकायनोडर्मॅटा. आणि यांचं जर आपण बघितलं आहे की उत्सर्जनासाठी कोणतेही अवयव नसतात, परंतु पुनर्निर्मिती क्षमतेमुळे अलैंगिक प्रजनन होते. उत्सर्जनसाठी ऑर्गन असतात का? नाही. त्यानंतर हे बघा, पोराइड्स म्हणजे काय? छिद्रे. मेट्रो म्हणजे मोठे. तर मेट्रोपोराइड्स हे असे एक छिद्रे असतं, मेट्रोपोराइड्स. त्यामुळे उदाहरणं आहे मेट्रोपोराइड्स काय आहे? हे यांच्या अंगावर एक असं छिद्र असतं मोठं, त्याच्यातून हे काय करतात? पाणी घेतात.
आणि यालाच काय म्हणतो मेट्रोपोराइट्स. त्यामुळे मेट्रोपोराइट्स हे कशाचं कॅरेक्टर आहे? मेट्रोपोराइट्स हे कशाचं कॅरेक्टर आहे? मेट्रोपोराइट्स इज द कॅरेक्टर ऑफ द इकायनोडर्मेटा. It is the character of the Echinodermata. It is the character of the Echinodermata. समजलं इकायनोडर्मेटा. नंतर आता हेमिकॉर्डेट्स. हेमी म्हणजे काय? अर्धे. आणि कॉर्डेट्स म्हणजे काय? कॉर्डेट्स म्हणजे असे ऑर्गॅनिझम, असे ॲनिमल्स की ज्यांच्यामध्ये कॉर्डेट्स जे उभे राहतात, त्यांच्यात स्पायनल कॉर्ड तयार झालेला आहे. आणि हेमी म्हणजे काय? अर्धवट. मग त्याचं उदाहरण काय? बघा बॅबिलोनोकॉकस. आणि हे कनेक्टिंग लिंक. मग कनेक्टिंग लिंक यांना का म्हणतात? कारण की हे आपण आतापर्यंत जे काही बघितले कोणते नॉन कॉर्डेट्स आणि याच्यानंतर जे काही बघणार आहोत कॉर्डेट्स, यांच्यामध्ये यांचा मधला गट आहे हा बॅबिलोनमा. हा जो काही ॲनिमल आहे याच्यामध्ये काय झालेला आहे? सुरुवातीला आपल्याला कॉर्डेट्स, आपल्याला स्पायनल कॉर्डचं काही लक्षणं दिसतात, कॉर्डेटचे काही लक्षणं दिसतात, त्याच पद्धतीने नॉन कॉर्डेटचे काही लक्षणं दिसतात. आणि त्यामुळे यांना काय म्हणतो आपण? कनेक्टिंग लिंक. कनेक्टिंग लिंक हे खूप त्यामुळे जेव्हा जेव्हा दोन फायलम किंवा दोन ग्रुप मधले कनेक्टिंग लिंकचे जे काही उदाहरणं असतात ते आपल्याला पाठ करायचे आहे. याच्यावर प्रश्न विचारतात. तर हे काय रे? कनेक्टिंग लिंक. समुद्रात बिळात राहतात, शरीर द्विपार्श्व असतात, त्रिस्तरीय आहे, अखंड असते. आणि बॅबिलोनमा हे काय? बघा भ्रूणावस्थेत पाठीचा कणा असतो. हे आहे बॅबिलोमा. हे बघा हे काय आपलं? बॅबिलोमा, बॅबिलोमा, बॅबिलोमा. लक्ष ठेवा, बॅबिलोमा इज कनेक्टिंग लिंक बिटवीन द कॉर्डेट्स अँड नॉन कॉर्डेट्स. लक्षात राहील. नाव काय आहे? बॅबिलोमा, बॅबिलोमा. हे उदाहरण लक्षात राहत नाही. 2-2, 3-3 वेळेस म्हणा, मोठ्याने म्हणा, लिहा. आणि उदाहरणावरच आपले प्रश्न येतात. बॅबिलोमा. बॅबिलोमा काय आहे? हेमिकॉर्डेट्स. आणि याचं काय आहे? कनेक्टिंग लिंक. आणि हे भ्रूणावस्थेत यांच्यामध्ये आढळतात. तर अशा पद्धतीने आपण काय बघितलं? आपण जो क्लासिफिकेशनचा नॉन कॉर्डेटचे जे काही वेगवेगळे क्लासिफिकेशन आहे आपण ते बघितले. यामध्ये आपण बघितलं पोरिफेरा बघितलं, सिलेंड्रेटा बघितलं, इकायनोडर्मेटा बघितलं, त्यानंतर प्लॅटीहेल्मिंथस बघितलं, नॉन कॉर्डेट पाहिलेस. आता आपल्याला काय बघायचं आहे? कॉर्डेट. म्हणजे आपण असे ऑर्गॅनिझम बघणार आहोत ज्यांच्यामध्ये स्पायनल कॉर्ड पूर्ण डेव्हलप झालेला आहे. असे ऑर्गॅनिझम बघणार आहोत त्यांच्यामध्ये पचन संस्था डेव्हलप झालेली आहे. ते काय आहे? त्रिस्तरीय आहे. त्यामध्ये मुख म्हणजे आपलं उत्सर्जन संस्था आणि पचन संस्था पूर्णपणे डेव्हलप झालेली आहे. त्याच पद्धतीने जी काही हृदयाची बाजू आहे ही काय? अधर. ही काय आहे? डॉर्सल. आणि ही व्हेंट्रल पार्टला आपला हृदय आहे. त्यानंतर सर्क्युलेटरी सिस्टीम त्यांची डेव्हलप झालेली आहे. त्याच पद्धतीने लंग्स सुद्धा त्यांचे डेव्हलप झालेले आहे. आणि वेगवेगळे काही पचन संस्था आहे हे डेव्हलप झालेले आहे. हे सगळे कॅरेक्टर हे कशाचे आहे? हे आहे कॉर्डेट्स. आणि ह्याचं जर आपण बघितलं तर जवळजवळ 25,000 वेगवेगळ्या स्पेसिस या कॉर्डेटच्या आहे. कॉर्डेट सुद्धा हा खूप मोठा असा घटक आहे. बघा आपण कसं आहे, हे आपली बॉडी आणि बॉडीमध्ये हा स्पायनल कॉर्ड्स असतो या ऑर्गॅनिझम मध्ये, कॉर्डेट्स मध्ये. आणि शरीर, मान, धड आणि शेपूट असे 4 खंडात हे शरीर विभागलेलं आहे. नॉन कॉर्डेटचं 3 खंडामध्ये होतं. यामध्ये चौथा भाग कोणता आहे? डोके, मान असते आपली, मान. त्यानंतर हे कोणतं आहे? धड. आणि सर्वात शेपूट. आपल्याला शेपूट आहे पण ती आपल्याला दिसत नाही. शेपूट आपले याच्यामध्ये माकड हाड म्हणतो आपण, ते माकड हाड याच्यामध्ये हे झालेलं आहे. त्यानंतर बघा हे काय बघितलं आपण? ऑर्थोपोडा. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. एक शॉर्ट फॉर्म मध्ये हे दिलेलं आहे बघा, ॲनालिडा, ऑर्थोपोडा, मोलुस्का, इकायनोडर्मेटा, कॉर्डेटा. यामध्ये काय काय डेव्हलपमेंट झालेले आहे आणि यांचं उदाहरण काय? तर मेट्रोपोराइट्स आपण इथं बघितलं होतं. मेट्रोपोराइट्स हे
इकायनोडर्मेटामध्ये असतात. त्याच पद्धतीने मोलुस्का, त्यानंतर ऑर्थोपोडा हे काय ते जॉईंट्स ऑफ द हे राहतात. त्यानंतर त्वचा, ॲनेलिडामध्ये उत्सर्जनाचा अवयव कोणता असतो? त्वचा. हे त्यानंतर आपण बघणार आहोत पृष्ठवंशीय प्राणी. कंटिन्यू करायचं का लेक्चर का थांबायचं? कंटिन्यू करायचं लेक्चर कंटिन्यू करायचं का? रिप्लाय करा मला फर्स्ट. कंटिन्यू करायचं काय? समजलं का? का डोक्याच्या वरून चाललं? कंटिन्यू करायचं का लेक्चर? समजलं तुम्हाला? नॉन कॉर्डिनेट समजले? कंटिन्यू करायचं का लेक्चर? नॉन कॉर्डिनेट समजले का? इकायनोडर्मेटा समजले का? मोलुस्का समजले का? त्यानंतर सी कुकुंबर ते सर्व समजले का? कंटिन्यू करायचं का लेक्चर? ऑनलाईन लेक्चर कंटिन्यू करायचं का? पृष्ठवंशीय प्राणी आपण घ्यायचं का नंतर घ्यायचं? अरे रिप्लाय द्या कोणीतरी. कंटिन्यू करायचं का? झोपले का रे बाबांनो? अतिशय महत्वाचा भाग आहे हा. तर चला नेक्स्ट आपण बघणार आहोत पृष्ठवंशीय प्राणी. पृष्ठवंशीय प्राणी आपल्याला बाहेर हे जे आहे यामध्ये बघा कशा पद्धतीने डेव्हलपमेंट झालेली आहे. सर्वात पहिले हे जे काही कॉर्डेट्स आहे हे कॉर्डेट्सचं 4 वेगवेगळे घटक आहे. सर्वात आपण जो प्राणी आहे त्याला काय म्हणतो आपण? सस्तन प्राणी. आपल्या खालचा आपण कशापासून डेव्हलप झालेलो आहे? तो आहे एव्ज बसून, म्हणजे पक्षी. आणि पक्षी कशापासून तयार झालेले आहे? कशापासून? ते आहे सरीसृप. यालाच आपण काय म्हणतो? रेप्टाइल्स. आणि रेप्टाइल्सच्या पहिले कोणता आहे? उभयचर. उभयचर वर्ग. आणि उभयचर पायसेस. आणि पायसेस हा सायक्लोस्टोमॅटा. अशा पद्धतीने यांचा विकास झालेला आहे. कशा पद्धतीने? सर्वात पहिले सायक्लोस्टोमॅटा, त्यानंतर मत्स्यवर्गीय, उभयवर्गीय, सरीसृप, पक्षी आणि सस्तन प्राणी. त्यामुळे क्रम लक्षात ठेवा. क्रम हा परीक्षेमध्ये विचारू शकतो की कशा पद्धतीने यांचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. आणि आपल्याला काय म्हणतात? आपण हे शीत रक्त आणि उष्ण रक्त दोन याच्यामध्ये कन्सेप्ट आहे. तर आपण जे पक्षी आणि मॅमल्स आहे त्यांना काय म्हणतो आपण? उष्ण रक्तीय. आणि ज्याच्या खालचे जे सर्व आहे त्याला काय म्हणतो? शीत. तर उष्ण रक्त म्हणजे काय? की ज्यांच्या बॉडीचं टेम्परेचरचे जे रक्त जे असतं ते कॉन्स्टंट राहतं. आपल्या बॉडीचं जर आपण ब्लड टेम्परेचर बघितलं ते 37 राहतं. बाहेरचं वातावरण कितीही हॉट झालं आणि कितीही थंड झालं तरी काय झालं की आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे 37 हे मेंटेन राहतं. आणि यालाच काय म्हणतो? तर आपण म्हणतो उष्णरक्तीय प्राणी. उष्णरक्ती प्राणी यालाच काय म्हणतो? उष्णरक्ती प्राणी. उष्णरक्त काय टुमारो घ्यायचं लेक्चर? किती आहे याच्यामध्ये? सायक्लोस्टोमॅटा, मत्स्यवर्गीय, ॲम्फिबिया आणि रेप्टाइल्स, आणि त्यानंतर एव्ज आहे, त्यानंतर आहे मॅमल्स. ठीक आहे. तुम्ही याचं एकदा दोनदा वाचा, त्याच्यातले कन्सेप्ट काय आहे ते समजून घ्या. जर समजलं नसेल तर कमेंट करा, ते आपण नेक्स्ट घेऊ. आणि हे हा जो काही पार्ट आहे कोणता? कॉर्डेट्सचा, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊ. ओके, थँक्यू.